आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस, प्रत्यक्ष आंदोलन केल्यास किंवा इतर कुणाकडून आंदोलन करून घेतल्यास कारवाई केली जाणार। जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये पोलीस आता सतर्क, आंदोलन हिंसक झाल्यास आंदोलक जबाबदार राहणार। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांची माहिती। जनतेला त्रास होईल असं कुणीही आंदोलन करू नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। तर जनतेला नाही तुम्हाला त्रास देणार, जरांगे पाटलांचं प्रत्युत्तर। जरांगे यांच्या आत्ताच्या आंदोलनाच्या भूमिकेवर जनतेमध्ये संभ्रम, जरांगेंनी आंदोलन टाळावं, सहकार्याची भूमिका घ्यावी, अशोक चव्हाण यांचा जरांगेंना सल्ला। मंत्र्यांनी आणि युती सरकारने जो निर्णय घोषित केला आहे तो निर्णय सभागृहाने एकामताने पारित केला आहे। अशा परिस्थितीमध्ये आता आंदोलन करण्याच्या मागची नेमकी काय